सर्व विद्यार्थ्यांना माझा नमस्कार. आज आपण इयत्ता 11वीच्या देअर इज अनदर स्काय ही पोयम पाहणार आहोत. तर थोडक्यात कवित्रीची माहिती पाहूया. इमिली डिकिन्सन 1813 to 1886 हा त्यांचा कालखंड आहे. इज एन अमेरिकन पोएट ऑफ द 19th century. ते 19व्या शतकातल्या कवयित्री होत्या. सी लिव्ड इन लोनली लाईफ. ते एकाकी जीवन जगले. मोस्ट ऑफ हर पोएम्स आर मोटिवेशनल फिलॉसॉफिकल. तर त्यांच्या कविता प्रेरणादायी आणि तात्विक होत्या. दे आर युनिक टू हर एरा अँड आर कॅरेक्टराइज्ड बाय सिम्पल अँड शॉर्ट लाईन्स. तर त्यांचा एक वेगळा युनिक असा एरा म्हणजे युग होत त्यांचा. त्या युगातल्या त्या युनिक लेखिका होत्या. त्यांची स्टाईल सिम्पल आणि शॉर्ट लाईन अशी होती. सी ऑफन युज्ड स्लँट राईम्स अँड अनकन्व्हेन्शनल कॅपिटलायझेशन अँड पंच्युएशन. तर उतरत्या क्रमाने रायमिंग वर्ड त्या लिहायच्या आणि अनकन्व्हेन्शनल म्हणजे अपारंपरिक म्हणजे जुन्याच रूढींना न धरून बसता नवीन प्रकारच्या त्यांच्या कवितेंची योजना असायची. हर पोएम्स आर द पस्लम्स अँड हेम्स ऑफ लाईफ इन ऑल इट्स शेड्स. पस्लम्स मीन्स काय तर पवित्र गीते आणि हेम्स म्हणजे भजन ऑफ लाईफ इन. तर प्रत्येक प्रकारचे त्यांनी गीते जशी आपल्यात भारुडे किंवा लोकगीते अशा प्रकारची त्यांनी गीते लिहिलेली आहेत प्रत्येक प्रकारची. देअर इज अनदर स्काय कवितेविषयी माहिती सांगितली. इज अ इन्स्पिरेशनल पोयम विथ अ मेसेज ऑफ नेव्हर से डाय. तर ही एक प्रेरणादायी कविता आहे आणि ती काय सांगते तर तुम्ही कधी हार मानू नका. मेसेज काय देते तर नेव्हर से डाय. इट इज अ पेट्रोचन सॉनेट. ती एक पेट्रोचन सॉनेट म्हणजे 14 ओळीची कविता विथ ॲन ऑक्टो अँड सेस्टेट. ऑक्टो मीन्स पहिल्या 8 ओळी अँड सेस्टेट मीन्स काय नंतरच्या 6 ओळी अशा एकूण 14 ओळीची पोएम आहे. द पोएट इज कम्युनिकेटिंग टू हर ब्रदर थ्रू अ लेटर. तर कवयित्री तिच्या भावाशी संपर्क साधते लेटरद्वारे. सी इनकरेज हर ब्रदर नॉट टू गेट डिप्रेस्ड अंडर एनी सर्कमस्टन्स. आणि ती लेखिका तिच्या भावाला प्रोत्साहित करते आणि सांगते नॉट टू गेट डिप्रेस्ड. तर तू निराशाच्या छायेखाली जाऊ नकोस कोणत्याही परिस्थितीत. अँड प्लीड टू हिम टू रिटर्न होम. आणि तिच्या भावाला विनवणी करते रिटर्न होम तू घरी ये परत. लाईफ इज फुल ऑफ चॅलेंज. आयुष्य खूप साऱ्या आव्हानाने भरलेलं आहे. वन कॅन टॅकल द चॅलेंजेस विथ अ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. तर तू त्यांना एका सकारात्मक मार्गाने म्हणजे सामोरे जा. द पोएम एंड्स ऑन ॲन ऑप्टिमिस्टिक नोट. तर कविता एका आशावादी नोटने संपते. द ब्रायटर गार्डन स्टँड फॉर चॉईस दॅट लाईफ इज फुल ऑफ लाईफ ऑफर्स टू ऑल. तर आयुष्य तुम्हाला सर्व काही देईल जर तुम्ही ब्रायटर गार्डनची तुम्ही निवड केली तर. देअर इज अनदर स्काय कवितेचं नाव. देअर इज अनदर स्काय एव्हर सेरीन अँड फेअर. येथे एक वेगळं जग आहे, आशावादी जग आहे असं लेखिकेला सांगायचं आहे. अँड देअर इज अनदर सनशाईन. आणि तेथे एक वेगळा सूर्य आहे. दो इट बी डार्कनेस देअर. तू जिथे गेला आहे तिथे सांगायचं लेखिकेला तिथे डार्कनेस आहे, अंधार आहे. नेव्हर माइंड फेडेड फॉरेस्ट. तर तू मनात आणू नको अंधुक जग, अंधुक वन. ऑस्टिन तर तिच्या भावाचं नाव आहे. नेव्हर माइंड सायलेंट फील्ड. मनात कोणत्याही प्रकारचं उदास क्षेत्र आणू नको. हिअर इज अ लिटिल फॉरेस्ट. येथे एक वेगळं क्षेत्र आहे, वेगळं जग आहे किंवा वेगळं जंगल आहे. हुज लीफ इज एव्हर ग्रीन. तर त्याची पानं सदा बहरलेली आहेत, सदा हिरवीगार आहेत. म्हणजे लेखिकेला सांगायचं आहे हिरव्या जगाकडं पहा, सुंदर दृष्टिकोनाने पहा. हिअर इज अ ब्रायटन गार्डन. परत लेखिका सांगते नंतरच्या 6 ओळीत हिअर इज अ ब्रायटन गार्डन. येथे एक उजळलेलं बगीचा आहे. व्हेअर नॉट अ फ्रॉस्ट हॅज बीन. की जिथे
फ्रॉस्टचा अर्थ काय आहे? शून्य टेम्परेचरच्या खाली गेलेलं जग नाही आहे तिथे. तर ते अजूनही शून्य टेम्परेचरच्या खाली गेलेलं नाही, म्हणजे उदास झालेलं नाही आहे. वेअर नॉट अ फ्रॉस्ट हॅज बीन, अजूनही ते चांगलं आहे असं सांगायचं लेखिकेला. इन इट्स अनफेडिंग फ्लावर, तर इथे अनफेडिंग म्हणजे ब्राईट अँड कलरफुल, तर इथे रंगबेरंगी फुलांनी भरलेला बगीचा आहे. आय हिअर द ब्राईट बी हम, तर लेखिका ऐकत आहे की तेजस्वी मधमाशा आहे ते गुणगुण करत आहेत. प्रीती माय ब्रदर, इथे निक नेम सांगितलंय त्याचं. तर काय सांगितलंय बघा, प्रीती माय ब्रदर, माझ्या भावा. इन टू माय गार्डन कम, तर माझ्या गार्डनमध्ये म्हणजे माझ्या दुनियेत तू माघारी ये, असं लेखिकेला सांगायचं आहे. तर इमिली डिकन्सन अशा प्रकारे कविता संपलेली आहे इन शॉर्टमध्ये. तर कवितेचा भावार्थ काय आहे? तेथे लेखिकेचा भाऊ वेगळ्या जगातल्या निराशेत डुबला आहे, तर तो आता ब्रायटर आणि चांगल्या जगात माघारी आहे असं लेखिकेला सांगायचं आहे.